जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर प्रश्न पाहणार आहोत। जवळपास 200+ प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे रिव्हिजन आपलं सुपरफास्ट रिव्हिजन असणार आहे। याच्यामध्ये PYQला विचारलेले सुद्धा मी प्रश्न घेतलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झामसाठी हे सर्व क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि ज्यांना कोणाला PDF जर हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मग आजचे क्वेश्चन पाहूयात। तर पहा मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? बघा, पूर्ववाहिनी नद्यांनी तर 75% क्षेत्र पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेले आहे। पुढचा प्रश्न पहा, शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, शुकाचार्य हा जो डोंगर आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, कयाधू नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? कयाधू नदीच्या काठावर तर हे हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर आहे। पुढचा प्रश्न पहा, सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? भारतामध्ये सध्या रेल्वे विभाग किती आहेत? तर एकूण 18 रेल्वे विभाग भारतामध्ये सध्या आहेत। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? बघा, कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर तर नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वाधिक आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वाधिक कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये? तर उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वाधिक आहे। पुढचा प्रश्न पहा, कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर असून प्रशासकीय दृष्ट्या ते रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आहे। बघा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे। त्याची उंची आहे 1646 मीटर। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हटले जाते? बघा, मोडक सागर धरण तर हे वैतरणा धरणाला मोडक सागर धरण असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पहा, पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे बघा, पन्ना राष्ट्रीय उद्यान तर हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 54वा व्याघ्र प्रकल्प तर हा वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? बघा, देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आणि ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प तर कोणता आहे मग? तर नमेरी व्याघ्र प्रकल्प हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न पहा, भारताची भूसीमा किती देशांसोबत संलग्न आहे? बघा, भारताची जी भूसीमा आहे ती किती देशांसोबत संलग्न आहे? हे भूसीमा म्हटले बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या, तर 7 देशांसोबत संलग्न आहे। पुढचा प्रश्न, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान महत्त्वाचे आहे बघा, हे हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न, शिवनेरी किल्ला हा खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगेत आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला तर कोणत्या डोंगर रांगेत आहे मग? तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग या डोंगररांगेमध्ये शिवनेरी किल्ला आहे। पुढचा प्रश्न, श्लोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, श्लोक व गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत। पुढचा प्रश्न, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? बघा, तलावातील मासेमारी तर ही भंडारा जिल्ह्यामध्ये केली जाते। ओके, भंडारा जिल्ह्यामध्ये। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे? बघा, अणुशक्ती केंद्र तर हे तारापूरमध्ये आहे। पुढचा प्रश्न, नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रातील लांबी किती? बघा, नर्मदा जी नदी आहे तर तिची महाराष्ट्रातील लांबी विचारलेली आहे, तर किती आहे मग? तर 54 किलोमीटर ही महाराष्ट्रातील नर्मदा नदीची लांबी आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या डोंगररांगेने भीमा नदी आणि गोदावरी नदीची खोरे वेगळी केली आहेत? बघा, भीमा व गोदावरी नदीची खोरे कोणत्या डोंगररांगेने वेगळी केली आहेत? तर त्याचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग। या डोंगररांगेने भीमा नदीचे आणि गोदावरी नदीचे खोरे वेगळे केले आहे। पुढचा प्रश्न, शंभू महादेव डोंगररांगेने खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांची खोरे वेगळी केली आहेत? बघा, आता शंभू महादेव डोंगररांगेने कोणत्या 2 नद्यांची खोरे वेगळी केली आहेत? तर कोणत्या आहेत मग त्या 2 नद्या? तर कृष्णा व
भीमा या 2 नद्यांचे खोरे शंभू महादेव डोंगररांगेने वेगळी केली आहेत. ओके. बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी सर्वात कमी क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या नदीखोऱ्याने व्यापलेले आहे? बघा, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या नदीखोऱ्याने व्यापलेले आहे? तर त्याचं नाव आहे कृष्णा नदी खोरे. ओके. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील? तर तो आहे रत्नागिरी जिल्हा. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात द्राक्षाचे सर्वाधिक उत्पन्न होते? बघा, द्राक्षाचे सर्वाधिक उत्पन्न तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. पुढचा प्रश्न. रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? बघा, रॉक गार्डन तर हे चंदीगड शहरामध्ये रॉक गार्डन आहे. पुढचा प्रश्न पहा. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? महत्त्वाची लेणी आहे बघा ही जोगेश्वरी लेणी, तरी मुंबई उपनगरामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960ला महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग होते? तर एकूण 4 प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? बघा, सर्वाधिक तालुके म्हटले बरं का, तर हे छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? बघा, सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा तर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राची भाग्यरेषा तर ही कोयना नदी आहे. पुढचा प्रश्न. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत रिकामी जागा खाडी आहे तर तिचं नाव आहे तेरेखोल खाडी. ओके. बघूया पुढचा प्रश्न. पूर्णगड खाडी ही रिकामी जागा जिल्ह्यात आढळते. बघा, पूर्णगड खाडी तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न बघा. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आहे. बघा, बाणकोट खाडी तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. रिकामी जागा या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वेकडील जिब्राल्टर तर कोणत्या किल्ल्याला म्हणत असत? तर रायगड किल्ल्याला म्हणत असत. ओके. बघूया पुढचा प्रश्न. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण तर हे छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. लोकसंख्येची सर्वात जास्त घनता तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न. शिरोडा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, शिरोडा समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? बघा, अरबी समुद्राची राणी तर कोची बंदर हे बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते? बघा, हिमालयामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे मग? तर कांचनजंगा हे हिमालयाचे सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण तर हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. सातपुडा पर्वतरांगेमध्ये व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो पहा, आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 200+ प्रश्न नॉनस्टॉप रिव्हिजन घेणार आहोत. मित्रांनो, याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघूया पुढचा प्रश्न. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात? बघा, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी तर हा मॅग्नीज हा धातू वापरतात. पुढचा प्रश्न बघा. राजीव गांधी वनसंवर्धन योजना अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, राजीव गांधी वनसंवर्धन योजना तर हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा इतके आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ तर किती आहे मग? तर 3,07,713 चौरस किलोमीटर. हे व्यवस्थित लक्षात घ्या. 3,07,713 चौरस किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेस म्हणजे या साईडला इथं पूर्व असते. ओके. तर महाराष्ट्राच्या पूर्वेस तर कोणते राज्य आहे मग? तर छत्तीसगड राज्य आहे. बघूया पुढचा प्रश्न.
महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी रिकामी जागा नदीच्या काठावर वसलेली आहे. बघा, पन्हाळे काजी लेणी तरी कोडजल या नदीच्या काठावर वसलेली ही लेणी आहे. पुढचा प्रश्न बघा, गांधारपाले लेणी रिकामी जागा महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आढळते किंवा स्थित आहे. बघा, गांधारपाले लेणी तरी रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प तर उजनी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध लोणार सरोवर महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येते? बघा, प्रशासकीय विभागात विचारले बरं का. तर हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येते लोणार सरोवर. ओके, आणि जर जिल्हा विचारला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यास रिकामी जागा किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. तर किती आहे मग? तर 720 किलोमीटरचा सागरी किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. पुढचा बघा प्रश्न, धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धरमतरची खाडी तरी आंबा नदीच्या मुखामध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? सरहुल उत्सव तर हा झारखंड राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बघा, राजमाची किल्ला तर हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्याने किती आहेत? तर एकूण 6 राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये आहेत. ते कोणकोणते आहेत, काय आहेत, आपण डिटेलमध्ये याचा व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही आपले मागचे प्रिव्हियसचे लेक्चर पहा. पुढचा प्रश्न बघा, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? बघा, सुवर्णदुर्ग किल्ला हा रत्नागिरीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? तर हे अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, तापी आणि गोदावरी नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेले आहेत? बघा, तापी आणि गोदावरी नद्यांचे खोरे तरी अजंठा डोंगररांगेमुळे वेगळे झालेले आहेत. अजंठा डोंगररांगेमुळे. ओके, बघूया पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेमुळे रिकामी जागा नद्यांची खोरे अलग झालेली आहेत. तर नर्मदा आणि तापी या नद्यांचे खोरे सातपुडा या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा रिकामी टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. तर बघा मग, महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? तर एकूण 90% भाग महाराष्ट्राचा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रॅफाइट आढळते? बघा, ग्रॅफाइट तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा तर हे मुंबई शहर. पुढचा प्रश्न पहा, गोसीखुर्द धरण रिकामी जागा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. बघा, गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग? तर हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कोयना धरणातील जलाशय रिकामी जागा या नावाने ओळखले जाते. तर शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशयाला ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा, मोडक सागर जलाशय खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? बघा, महत्त्वाचे बघा, मोडक सागर जलाशय तर हे वैतरणा नदीच्या किंवा वैतरणा नदीवर बांधलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? तर याचं उत्तर आहे उजनी जलसिंचन प्रकल्प. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर भामरागड वन्यजीव अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा वन्यजीव अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा, सर्वाधिक जैवविविधता कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? तरी पश्चिम घाटामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी तर कोणती आहे मग? तर प्राणहिता ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे.
पुढचा प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ह्या नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर त्याचं नाव आहे सुवर्णरेखा नदी. ओके. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती? आताच आपण वर पाहिलं प्राणहिता नदी. ओके. पुढचा प्रश्न पाहू, पैनगंगा, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? तर याला प्राणहिता नदी म्हणतात. पुढचा प्रश्न, वाघांसाठी प्रसिद्ध असणारे इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा, इंद्रावती जे अभयारण्य आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे, तर ते छत्तीसगड राज्यामध्ये आहे. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था स्थित आहे? तर ती नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचे पठार रिकामी जागा खडकापासून बनले आहे. तर कोणत्या मग? तर बेसाल्ट खडकापासून महाराष्ट्राचे पठार बनलेले आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? बघा, गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी तर मांजरा नदी आहे. पुढचा प्रश्न पहा, रिकामी जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे. बघा, वर्धा नदीची उपनदी. तर पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. बघा, कृष्णा नदीची. तर भीमा नदी ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? बघा, महत्त्वाचा आहे मनुदेवी हा धबधबा तर जळगाव जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? बघा, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प तर कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा. तर कोयना हा जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून देखील ओळखला जातो. ओके. बघूया पुढचा प्रश्न, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचे आहे बघा, यावल अभयारण्य तर ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड कोणता? बघा, जगातील सर्वात लहान खंड तर हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर वसले आहे? कोल्हापूर शहर तर ते पंचगंगा नदीवर वसले आहे. नेक्स्ट, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण तर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे धरण आहे. पुढचा प्रश्न, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या तर ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे. बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेमध्ये कोणते सर्वात उंच शिखर आहे? तर ते आहे अस्तंभा शिखर. पुढचा प्रश्न, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे. बघा, मध्य आणि दक्षिण सह्याद्री तर यांच्यामध्ये पालघाट ही खिंड आहे. पुढचा प्रश्न बघा, पुणे मुंबई जोडणारा घाट कोणता? बघा, पुणे व मुंबई यांना जोडणारा घाट तर बोरघाट. नेक्स्ट, कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या दरम्यान रिकामी जागा घाट आहे. बघा, कोल्हापूर व कुडाळ यांच्या दरम्यान तर हनुमंते हा घाट आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्यांमधील जलविभाजक आहे? तर सातमाळ अजिंठा डोंगररांग ही तापी आणि गोदावरी नद्यांमधील जलविभाजक आहे. पुढचा प्रश्न, भीमा व गोदावरी नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? तर बालाघाट या पर्वतरांगेमुळे अलग होतात. पुढचा प्रश्न, दक्षिणी पठाराने खालीलपैकी महाराष्ट्रातील किती टक्के भाग व्यापला आहे? दक्षिण पठाराने तर 86% भाग दक्षिण पठाराने व्यापला आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला?
बघा, वन्यजीव संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी लागू झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1972मध्ये महाराष्ट्रामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर त्याचं नाव आहे गंगापूर धरण. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न, अंदमान समूहातील बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर कोणती आहे? तर बॅरन नावाची ज्वालामुखी एकमेव जागृत ज्वालामुखी आहे जी अंदमान बेटावर आहे. ओके. पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्र कमी आहे? बघा, हे मित्रांनो प्रिव्हियस इयरला विचारलेला प्रश्न आहे. 4 पर्याय दिले होते आणि त्याच्यापैकी सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या राज्याचे आहे? तर ते अरुणाचल प्रदेशचे आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालय कुठे आहे? बघा, प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालय तर कुठे आहे मग? तर नागपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर पश्चिम घाटामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेमुळे रिकामी जागा नद्यांची खोरी वेगळी होतात किंवा झाली आहे. तर नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत रिकामी जागा टेकड्या पसरल्या आहेत. बघा, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेला तर कोणत्या टेकड्या आहेत मग? तर दरकेसा टेकड्या आहेत महाराष्ट्राच्या ईशान्य ईशान्य भागाला किंवा ईशान्य सीमेलगत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्राची प्रमुख जलविभाजक आहे? कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक? तर हा सह्याद्री पर्वत आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी तर हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर हे महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर तर सातपुडा पर्वतरांग आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आहे? सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र नागपूर विभागामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बिहारचे दुःखाश्रू तर कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. नेक्स्ट, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते? तर नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर तर त्याचं नाव आहे चिल्का सरोवर जे ओडिसा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, तेलबिया संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे. तर जळगाव या ठिकाणी तेलबिया संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न पहा, नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य तर ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज नगर. नेक्स्ट, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? तर हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये तर तामिळनाडू आहे. पुढचा प्रश्न, महाराणी मंदिर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? महाराणी मंदिर तर हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महत्त्वाची आहे बघा, परीक्षेला विचारलेली आहे. पितळखोरा लेणी तर छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80% पेक्षा जास्त जलसिंचन उपसा या प्रकारचा होतो? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 80% पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारचा होतो. उपसा करून होतो 80%. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्राच्या सीमेलगत रिकामी जागा राज्य व रिकामी जागा केंद्रशासित प्रदेश आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राच्या सीमेला किंवा महाराष्ट्राच्या सीमेलगत किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर ते किती आहेत मग? तर 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. पुढचा प्रश्न, सरदार सरोवर खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर. पुढचा प्रश्न, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? महत्त्वाचा आहे बघा. तर पैनगंगा नदीवर आहे. लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? बघा, लांबीनुसार तर तिचं नाव आहे नाईल नदी. ओके. नेक्स्ट, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आले आहे. इथं बघा कशासाठी तयार करण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे. तर ते शेकरूंसाठी तयार करण्यात आलेले आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये तर कांदळवन, ओके, किंवा दलदल हे वने किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न, कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? रेती बंदर तर मुंब्रा हे बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला तर अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महत्त्वाचे आहे बघा. फणसाड वन्यजीव अभयारण्य तर ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, बल्लारपूर एक मिनिट पुढचा प्रश्न पहा, बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर इथे कागदाचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न, भिल्ल ही आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? भिल्ल, ओके, तर ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न पहा, हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी समुद्रधुनी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदीचा महासागर व दक्षिण चिनी समुद्र तर मलाक्काची समुद्रधुनी ही हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडते. ओके. बघूया पुढचा प्रश्न, 2 अक्षयवृत्त यांच्यामधील अंतर किती असते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जे 2 अक्षयवृत्त असतात तर त्याच्यामधील अंतर किती असते? तर 111 किलोमीटरचे अंतर असते. ओके, 111 किलोमीटरचे. पुढचा प्रश्न पहा, काटेपूर्णा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर हे अकोला जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा अभयारण्य आहे. नेक्स्ट, चपराळा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज सुंदरबन कोणत्या राज्यात स्थित आहे? बघा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज सुंदरबन तर हा पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या म्हटले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खानदेशची कन्या कोणत्या नदीला म्हटलेली आहे? तर तापी नदीला. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये यावल अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर. भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर चिल्का सरोवर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय जंगल संरक्षण संस्था कुठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर त्याचं नाव आहे झारखंड. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर हा तामिळनाडू राज्यामध्ये आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न, डेझर्ट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते राजस्थान राज्यामध्ये डेझर्ट राष्ट्रीय अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिले मयूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? त्याचं नाव आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? त्याचं नाव आहे नागपूर. पुढचा प्रश्न, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे उत्तराखंड राज्यामध्ये. नेक्स्ट, कोयना धरणातील जलाशयास कोणते नाव दिलेले आहे किंवा कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवसागर या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीची लागवड कोणत्या क्षेत्रात होते, कोणत्या जिल्ह्यात होते, तर त्याचं नाव आहे सोलापूर. पुढचा प्रश्न, ताम्हिणी टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे, तर सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर ठाण्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त मीठ उत्पादन कोणत्या राज्यात होते, तर गुजरात राज्यामध्ये. नेक्स्ट, हतनूर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर जळगावमध्ये आहे. नेक्स्ट, शहानूर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण किती लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे, तर एकूण 3 लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तर त्याचं नाव आहे नांदूर मधमेश्वर. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. हतनूर धरण कोणत्या नदीवर आहे, तर हे तापी नदीवर आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटकातील जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे, याचं उत्तर आहे शरावती नदीवर कर्नाटकातील जोग धबधबा आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, परीक्षेला विचारलेला आहे, तर मुंबई शहरामध्ये. पुढचा प्रश्न, माधव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारतात सर्वात कमी लागून आहे, तर अफगाणिस्तानची सीमा भारतामध्ये किंवा भारताला सर्वात कमी लागून आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते, त्याचं नाव आहे साल्हेर. ओके, आणि पहिले जर विचारलं तर कळसुबाई. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते, त्याचं नाव आहे K2. ओके, हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न बघा, कसारा घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो, महत्त्वाचा आहे बघा, कसारा घाट, तर मुंबई नाशिक या 2 जिल्ह्यादरम्यान कसारा घाट लागतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत, तर छत्रपती संभाजी महाराज नगर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी 1960ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते, तर एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे, तर छत्तीसगड राज्य हे महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे. पुढचा प्रश्न, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे, तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे, तर हे गोदावरी नदीकाठी वसले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटले जाते, तर कोयना. ओके, बघूया पुढचा प्रश्न, माजुली बेट खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, तर हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. पुढचा प्रश्न, पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला, तर तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे, तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न पहा, सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, तर राजस्थानमध्ये रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तर हे बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यामध्ये आहे. महत्त्वाचे आहे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती, तर गंगा नदी. पुढचा प्रश्न, भारताच्या दक्षिण टोकास काय म्हणतात, तर भारताच्या दक्षिण टोकास इंदिरा पॉईंट म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न,
भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हटलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. देवभूमी तर उत्तराखंड राज्याला म्हटले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खनचे पठार. पुढचा प्रश्न, बंगालच्या उपसागरातून भारतात येणाऱ्या मान्सूनला काय म्हणतात? तर नैऋत्य मान्सून म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर गुजरात राज्याला भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा तर जोग धबधबा हा कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे. तो भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? बघा आता धरण विचारले तर टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. ते उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात जुने पर्वत कोणते? तर अरवली पर्वतरांग. ओके. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे केरळ राज्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, भारतातील वन्य प्राण्यांची राजधानी म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. वन्य प्राण्यांची राजधानी तर मध्य प्रदेश हे राज्य ओळखले जाते. पुढचा प्रश्न, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कधी दिला? तर 1985ला. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? बघा भारतातील सर्वात उंच असलेले राष्ट्रीय उद्यान तर हेमिस राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात उंच असलेले राष्ट्रीय उद्यान आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण 200+ प्रश्न सुपरफास्ट रिव्हिजनमध्ये घेतलेले आहेत. तर याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. टेलिग्रामला मी याची PDF देणार आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल, महत्त्वाचा वाटत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि आपला व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.